मुग्धा, मुग्धा, नमस्कार करते अण्णा. नमस्कार कर, पण आशीर्वादाची अपेक्षा मात्र धरू नकोस. अण्णा, तुम्हाला आमचं घर कसं सापडलं? गेली 10-12 वर्ष पोलिसात काढलीत मी पोरी. गुन्हेगार आणि फरारी कुठे आणि कसा शोधायचा पक्का ठाऊक आहे मला. तुझा तो अरविंद साने कुठे आहे? ते आताच गेले ना बाहेर, येतील इतक्यात. तुम्ही बसा ना. काय करतो हा तुझा अरविंद? सांगितलं ना, आताच गेले बाहेर म्हणून. मी पोटा पाण्याचा उद्योगधंदा काय करतो ते विचारलं. हो, करतात ना. इथंच एक आर्किटेक्ट फॉर्म आहे त्यांची आणि त्यांच्या मित्राची. नावं मोठी मोठी सांगू नकोस. त्यातून महिना कमाई किती होते ती सांग. हो, मिळतात ना 20-25 हजार. नवीनच आहे ना पण. 20-25 हजार, त्यातनं तुझ्या साड्या ड्रेसेस स्नो पावडरीला पुरून खायला प्यायला काही उरतं की नाही? अण्णा, हे विचारायला आला तुम्ही का? हो, आणि तू बापाच्या नकळत कोणत्या फडतूस माणसाची पळून गेलीस तेही बघायला आलोय. तुझा विचार काय आहे पुढे? कसला? नागपूरला येणार असशील तर न्यायला आलोय मी तुला. त्यांना सोडून? ती नाटक सिनेमातली भाषा नकोय. तू नागपूरला येणार आहेस का? अण्णा, आमचं लग्न झालंय. तीच अडचण असेल तर घटक कोटाची व्यवस्था केली जाईल. अण्णा, वडील आहात तुम्ही माझे. होतो, पण त्या यक्कशीत फडतूस माणसावर पळून आलीस तेव्हाच नाती तुटली सारी. पळून नाही आले अण्णा, लग्न करून त्यांची पत्नी म्हणून आले या घरात. आणि आमचं प्रेम होतं एकमेकांवर. प्रेम? ते प्रेम चालू आहे की संपलंय? अगं मुग्धा, अरविंद आले. आता तुमच्या या प्रश्नाची उत्तरं तेच देतील. अरविंद, अरविंद. मुग्धा मुग्धा मुग्धा, अगं कॉंग्रॅच्युलेशन. अगं किती घाबरलो होतो मी, पण डॉक्टर म्हणाले घाबरण्यासारखी काहीच गरज नाही. मुग्धा, तू आई होणार आहे. खरंच? कॉंग्रॅच्युलेशन अँड थँक्यू. खरंच अरविंद? हो. अण्णा, मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळालीच असतील. कोण तुम्ही? तुम्ही इथे का आला? या अण्णा आपल्याची पोरगी पळवण्याची हिम्मत करणारा हिम्मत बहादर कोण आहे ते बघायला आलोय. पाहिलं? माणूस बघितला, हिम्मत बघायची आहे तू. मतलब? हे बघा, मला जास्त बोललेलं रुचत नाही आणि त्याची गरजही वाटत नाही. माझ्या नकळत माझी मुलगी तुझ्यासारख्या यक्कशीत फडतूस माणसावर पळून जाते हा मी माझा अपमान समजतो. तोच मी माझा सन्मान समजतो. तुझा मान सन्मान करण्यासाठी मी इथे आलेला नाही. मी आलोय मुग्धाला परत न्यायला. ते आता शक्य नाही अण्णा. ते होणार आहे आणि झालंच पाहिजे. तिचं माझ्याशी लग्न झालंय. तरीही तिला परत न्यायचा माझा संकल्प आहे. या तिच्या अशा गर्भावस्थेत? ठीक आहे, ते होणारं पोरग तुझं बाप म्हणून नाव लावेल फार तर. अण्णा, ओरडायचं कारण नाही. तूही तिच्या बरोबर परत येणार असलास तर चल. गरजावई म्हणून. समाजाने तसं मानलं तर माझी अडचण नसेल, पण मी नेणार ते तुला आश्रित म्हणून. आश्रित? होय, फक्त आश्रित म्हणून. 4 गडी माणसं बसतो तिथे तू एक 5वा. अण्णा, ओरडायचं कारण नाही. सत्य बहिर नाही आणि मुकही नाही, आंधळही नाही. काय म्हणायचंय काय तुम्हाला? जे म्हणायचं आहे ते स्पष्ट आहे. तुला माहीतच आहे माझी करोडोंची इस्टेट आहे. असेल? असेल नाही, आहे. मग त्याचं काय? तुझ्या कमाईचे नव्हे तर त्याही पेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतो मी. ते हे खोटे हिशोब ठेवून. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मुग्धा माझी एकुलती एक मुलगी आहे आणि परंपरेनं माझ्या संपूर्ण इस्टेटची तिची मालकीण होणार आहे. आणि तसं मृत्यूपत्रही मी केलंय. त्या आशेनं तू तिला भुलवलं, बनवलं, फाशी पाडलं आणि पळून जाऊन लग्न केलं. अण्णा, मी मुग्धाशी लग्न केलंय, तिच्या बापाच्या पैशाशी नाही. असं? मग मी मृत्यूपत्र रद्द केलं तर? खुशाल करा. पण तदनंतर त्या पैशाचं काय करणार आहात कुणास ठाऊक? तो माझा प्रश्न आहे. मी इस्टेट उधळून टाकेन. ते कंजूसाचं काम नाही अण्णा.
त्यालाही मूठ सैल करावी लागते. मी दान धर्म करीन, त्यालाही दानच लागते. मी गरीबाचा पोरग दत्तक घेईन, पण त्यातील एक कवडीही तुझ्या हाती लागू देणार नाही. हसतोयस, पण लक्षात ठेव, ही हसून गोड करण्याची गोष्ट नाही पोरा. अजून जग बघायचं आहे तुला. फार मोठं धाडस केलंय. आता तुझ्या तुटपुंजा कमाईत या जन्मजात विलासी पोरीचं प्रेम तुला टिकवून धरायचं आहे. किंवा नागपूरला यावं लागणार. मी सांगेन ते करावं लागणार. मी देईन ते खावं लागणार. मग मात्र मी होईल रद्द करणार नाही. बस, याला तिसरा पर्याय नाही. आणि मुदत आहे फक्त 3 दिवसांची. 3 दिवसात नागपूरला तरी या, किंवा मृत्यूपत्र रद्द झालंय हे ऐकण्याची तयारी ठेवा. जातो मी. थांबा. का? मुग्धा, तुझा निर्णय तू सांगून टाक. कोण? मी? हो तूच. तुझा निर्णय, दिलेला निर्णय मला मान्य असेल. कोणतीही तक्रार न करता आणि कोणतीही कुरकुर न करता सांग. अण्णा, आम्ही नागपूरला येणं शक्य नाही. तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे. मुग्धा, ठीक आहे. तरीही मी 3 दिवसांची दिलेली मुदत अबाधित ठेवत आहे. जातो मी.